गड जिंकला याला महत्व आहे. अहो महाराज 5व्या वर्षीच्या दुरावणी असताना त्यांनी भगवान परमात्म्याला विष्णूला प्रसन्न करून घेते. आपण कायला प्रसन्न करतो? महाराजांच्या वयाने मोठे आहोत, त्यांनी तर 5 वर्षाच्या आतमध्ये त्यांना भगवान विष्णूला प्रसन्न करून घेते, तर आपण 5 वर्षाच्या किती वर आहोत? अहो महाराज तसे तुकाराम महाराज एकाने ठिकाणी सांगतात, एक एक कोटी कोटी फेरा मनुष्य वारा मग लागो. अहो महाराज आपल्याला एका मधून येऊन आपल्याला कोटी वंदनी फेरे घालावा लागतो, तेव्हा आपल्याला हा मनुष्य देह भेटतो. अहो महाराज समजा माझा हात गेला, माझा हात मला नकली भेटल, असली भेटल का नाही भेटत. माझा पाय गेला, मला पाय मला नकली भेटल, पण हा देह गेला, हा देह पुन्हा पुन्हा भेटत नाही. म्हणून संत जनाबाईने सांगितलंय की देहाचे हित करा, देहाचे सार्थक करा, का की हा नरदेह पुन्हा पुन्हा भेटत नाही. अहो महाराज आपण तर दारू पितो, दारूने एक दृष्टांत आठवला मी तुम्हाला सांगतो ऐका. एका छोट्याशा गावामध्ये एक छोटस कुटुंब राहत होतं. त्या छोट्याशा कुटुंबामध्ये ते 4 जण राहत होते. अहो महाराज ते मुलगी, तिचे आई बाबा आणि तो तिचा छोटासा भाऊ. अहो महाराज तिचे बाबा दररोज दारू पिऊन जाय, दररोज तिच्या आईला मार जाय, तिला मार जाय, आणि तेवढं बी खायला करेल ते तेवढं फेकून द्या जाय. अहो महाराज ते दोघे रात्रभर उपाशी राहायच्या. अहो महाराज एका दिवशी असा प्रसंग घडला, तो दारू प्यायला त्याला पैसे नव्हते, तर त्याने बंदी घर विकला, त्याने बंदी प्रॉपर्टी विकली, बंदी जायदाद विकली आणि त्याने दारू पिली. अहो महाराज आणि त्याने तिच्या मुलीचं एक दिवस लग्न ठरलं. अहो महाराज तो रडायला लागला आणि म्हणायला लागला, माझ्या आता मुलीचं लग्न ठरलं, मी दारू पिऊन माझी प्रॉपर्टी विकली, घर विकलं, बंदी जायदाद विकली, आता माझ्या मुलीचं लग्न करायला माझा पैसे नाही. तेव्हा एक व्यक्ती आला आणि त्याला म्हणाला, काय झालं बाबा? तेव्हा तो म्हणाला, रडून सांगितलं का अहो महाराज माझ्यापाशी पैसे नाही, माझ्यापाशी काहीच नाही, मी बंदी दारूत घातलं. तेव्हा तो म्हणाला, अरे माझ्यापाशी 10,000 रुपये, एवढेच पैसे तू घे तुझ्या मुलीचं लग्न कर. तेव्हा तिने 10,000 रुपये त्या मुलीचं कसं तोडकं मोडकं लग्न केलं. तोडकं मोडकं लग्न केल्याच्या नंतर त्याने ती मुलगी त्यांच्या घरी चालली. तेव्हा ती मुलगी रडायला लागली. तेव्हा ती म्हणाली, अहो बाबा माझे बाबा कुठे, माझे बाबा कुठे? तेव्हा तिचा बाप लांब उभा होता आणि रडत बसेल होता. तेव्हा ती मुली पटकन पळत गेली, आपल्या बापाच्या गळ्यात खट्टेमिठी मारली आणि रडायला लागली. तेव्हा ती बाप म्हणाला, अहो तेव्हा तो बाप म्हणाला, तायडे मला माफ कर, मी दारू पिऊन आपलं बंद घर विकलं, जायदाद विकली, आता पैसे नव्हते, मी लोकांकडून उसने पासने करून तुझं लग्न केलं, मला माफ कर. तेव्हा ताई म्हणाली, अहो बाबा तुम्ही दारू नसती पिली तर आपल्याकडे आता असतं, जायदाद असती, प्रॉपर्टी असली, त्याच्याकरता म्हणतो की त्याच्याकरता द्याचं हित करा, दारू पिऊ नका, पुढे खाऊ नका, गांजा ओढू नका. महाराज पुढे खाल्ल्यानं आपल्या नळ्या जाम होतात, दारू पिल्यानं आपले पोट सडतं, पण अंग सडतं, आणि तंबाखू खाल्ल्यानं आपलं तोंड सडतं. महाराज एवढा खतरनाक बिमारी आहे, पण आपण का दारू पितो?